ठाकरेंचा गट फुटला, 6 खासदारांनी साथ सोडली, ऑपरेशन टायगर सक्सेसफुल, अशा सगळ्या चर्चा तुम्ही काल दिवसभर ऐकल्यात. सोशल मीडिया, टीव्ही चॅनल सगळे या बातम्यांनी भरून गेले होते. राऊतांनी काय शिवी दिली, खासदार का फुटलेत, इथपासून ते एका खासदाराचा काय भाव लागला, इथपर्यंत यथेच्छ माहिती तुम्हाला पुरवली गेली. पण सगळं एकीकडे सुरू असताना धाराशिवमध्ये आणि सोशल मीडियावर काही वेगळंच सुरू होतं. साहेब, तुम्ही जाऊ नका, गद्दार होऊ नका, हा महाराष्ट्र निष्ठावंताला कधीच विसरणार नाही, अशा एक नाही हजारो कमेंट्सनी ओमराजे निंबाळकर यांचा कमेंट बॉक्स भरला होता. पण स्वतःला ठाकरेंचा निष्ठावंत म्हणवणारे ओमराजे निंबाळकर बंडखोर का झाले? पडझडीतही ठाकरेंसोबत राहणारे खासदार त्यांना का सोडत आहेत? शिंदेंकडे जाण्याचे बक्षीस काय मिळणार? पाहुयात या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी कोमल वखरे आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोपं. जून 2022 मध्ये 50 आमदारांसह काही खासदारांनी गुवाहाटीला जाऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्वतःचा नवीन गट स्थापन केला. तेव्हा राज्यभरातून शिंदेंना गद्दार अशा अनेक शब्दांची लाखोली वाहिली गेली. पण शिंदेंनी त्याकडे लक्ष न देता सत्ताही मिळवली, पक्षही मिळवला आणि चिन्हही मिळवलं. काही दिवसात शिंदेंनी राजकारणात स्वतःचा जम बसवला आणि लोकसभा निवडणूक सोडल्या तर बाकी निवडणुकींमध्ये त्यांना यश मिळवता आलं. मात्र याच्या अगदी उलट ठाकरेंसोबत घडलं. लोकसभेत चांगला प्रभाव पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची पडझड झाली. सोबतच केंद्रात सत्ता मिळाली नाहीच, पण राज्यातही त्यांना काही शिल्लक राहिलं नाही. आणि आत्ताच्या राजकारणात नुसतं खासदार किंवा आमदार होऊन चालत नाही. सत्ता असेल किंवा सत्तेत असाल तेव्हाच तुम्हाला महत्त्व, तेव्हाच तुमची कामं होणार, तुम्हाला निधी मिळणार. हा नवीन पायंडा विद्यमान सत्ताधाऱ्यांनी पाडलाय. जर निधीच मिळत नसेल तर मतदारसंघांचा विकास करायचा कसा? ज्या आश्वासनानंतर लोकांनी निवडून दिलं ती पूर्ण करायची कशी? कार्यकर्ते सांभाळायचे कसे? असे अनेक प्रश्न विरोधातील खासदार आणि आमदारांसमोर उभे आहेत. शिवाय शासकीय यंत्रणा, रखडलेली वैयक्तिक कामं, या सगळ्यांमुळे हे खासदार इकडून तिकडे उड्या मारायला प्रवृत्त झालेत. मात्र जेवढी हळहळ इतर खासदारांबद्दल वाटत नाही, तेवढी ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल लोकांना का वाटते? असं का होतंय? तेही एक खासदारच आहेत, त्यांच्यापुढे हे सगळे प्रश्न असणारच. इतर खासदारांपेक्षा ओमराजेंची चर्चा का होतीये? तर याचं सोपं उत्तर आहे ओमराजेंची लोकप्रियता, त्यांची काम करण्याची पद्धत आणि लोकांशी असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं. ठाकरे सेनेत इतर कोणत्याही आमदार खासदारांपेक्षा ओमराजेंना मानणारा मोठा वर्ग आहे. फक्त मतदारसंघातच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात त्यांचे समर्थक आहेत. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसात ज्या प्रकारे त्यांनी स्वतः रात्री बेरात्री लोकांच्या बांधावर जाऊन त्यांचा जीव वाचवला, त्यांना मदत केली, त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेकांच्या मनात आदराची आणि आपुलकीची भावना वाढली आहे. त्यांची बेधडक वक्तृत्व शैली, ठाकरेप्रतींची त्यांची आजवरची एकनिष्ठता, यामुळे लोक त्यांच्याशी अधिक भावनिकतेने जोडले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कालच्या निर्णयाचा लोकांना मोठा फटका बसला. ज्या प्रकारे ममता बॅनर्जीला सोडून सायोनी घोष गेल्याचा झटका बसला होता, कारण हे दोन्ही खासदार आपल्या नेत्यांच्या इतके जवळचे आणि एकनिष्ठ वाटत होते की त्यांना असं करताना पाहणं लोकांना स्वप्नातही वाटत नसेल. परंतु राजकारण भावनांवर चालत नाही, वस्तुस्थितीवर ते अवलंबून असतं. पैसा, निधी, रखडलेली कामं हे प्रश्न तर आहेतच. शिवाय ओमराजे निंबाळकर यांच्यावर वडिलांच्या हत्या प्रकरणाचा देखील दबाव असल्याचं सांगितलं जातंय. 20 वर्षापूर्वी ओमराजेंचे वडील पवनराजे निंबाळकर यांची मुंबईत भर रस्त्यात त्यांच्या ड्रायव्हरसह गोळ्या घालून हत्या केली होती. राजकीय वर्चस्व वादातून ही हत्या करण्यात आली. या हत्याकांडात राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर पदमसिंग पाटील यांच्यासह एकूण 9 जणांवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. 20 वर्षांपासून न्यायालयात हा खटला सुरू आहे, जो आता अंतिम टप्प्यात आलाय. येत्या 20 जूनला विशेष सीबीआय न्यायालयाकडून या खटल्याचा निकाल दिला जाणार आहे. हा निकाल आपल्या बाजूने लावायचा असेल तर आमच्या पक्षात या, अशी ऑफर खासदार ओमराजे निंबाळकर यांना देण्यात आल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केला होता. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा दबाव टाकून, पैशाचं, मंत्रिपदाचं आमिष दाखवून खासदारांना पक्ष बदलण्याची प्रवृत्त केलं जात असल्याची चर्चा सध्या अनेक ठिकाणी होताना दिसतीये. या फुटीर खासदारांना 50 कोटींची ऑफर देण्यात आली असून 15 कोटी ॲडव्हान्स दिला गेल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. शिवाय 2 मंत्रिपदही शिंदेंकडून बक्षीस मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी मराठीचा काय भाव, बंगालीचा काय भाव,
पंजाबियांचा काय भाव असणार अशा खोचक टीका करायला सुरुवात केली आहे. काहींनी लोकशाहीचा वेश्या व्यवसाय झाल्याची प्रतिक्रियाही दिली आहे. आम्ही ही बातमी लिहितोय तोपर्यंत ऑपरेशन टायगरला काहीसा ब्रेक लागलेला दिसतोय. अध्यक्षांना देण्यात आलेल्या पत्रावर अद्याप 6 2 खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या नसल्याचं सांगितलं जातंय, ज्यामध्ये एक नाव ओमराजे निंबाळकर यांचंही आहे. त्यामुळे ओमराजे ठाकरेंची खरंच साथ सोडणार की आपली निष्ठा टिकवणार हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही. ते खरंच दिल्लीत गेलेत का की ते महाराष्ट्रातच आहेत याची अधिकृत माहिती कोणीही देऊ शकलेलं नाही. अनेकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन बंद असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे आता ओमराजे मतदारांच्या भावना ओळखून परत येतील का की आपल्या निर्णयावर ठाम राहतील हे पुढे कळेलच. तुर्तास तुम्हाला या घडामोडीबद्दल काय वाटतं? खासदारांच्या वागणुकीवर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सरळ सोप्पं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.